आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची 4 तारीख चांगली जाणार। लोकसभा निवडणूक निकाला आधी मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। तरी सुद्धा किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 4 तारीख आपली चांगलीच जाईल। आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहिल्या। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया, तर 4 जूनचा निकाल सकारात्मक लागेल। पंकजा मुंडेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त। मराठा समाजावरील योजनांच्या जाहिरातींसाठी 26 कोटींच्या खर्चाला मंजुरी। मराठा समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न। जाहिरातीऐवजी 26 कोटी रुपये मराठा समाजासाठी खर्च करायला हवे होते। सुप्रिया सुळे यांची टीका, केंद्रामध्ये 10 वर्ष सरकार असूनही आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही। सुप्रिया सुळे यांचा निशाणा। 10 वर्ष केंद्र सरकार आहे त्यांचं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळी सरकार आहेत, पण या कुठल्याही आरक्षणाबद्दल काहीही निर्णय या ट्रिपल इंजिनच्या ना या सरकारने घेतला ना केंद्राच्या सरकारने घेतला। धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार गोपीचंद पडळकरांची माहिती। तर शिंदे फडणवीसांनी सरकार म्हणून ठामपणे उभं राहावं, पडळकर यांची सरकारला विनंती। निवडणूक आयोगामध्ये शेलारांची चांगली ओळख दिसते। आम्ही केलेल्या तक्रारींची शिफारस निवडणूक आयोगाकडे करा। आशिष शेलारांनी ठाकरेंविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर अंधारे यांचा टोला। अजय तावरेने अनेक गुन्हे केले, तावरेला फाशी झालीच पाहिजे, रवींद्र धंगेकर यांची मागणी। तर पुणेकरांचं रक्त पिऊन तावरेसारखी लोक मोठे झाल्याची टीका। एक रिपोर्ट बदलला असेल का, तर अनेक रिपोर्ट बदलले। लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो एका गुन्ह्यात हजारो गुन्हे यांनी केले, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे। नितेश राणे आणि पंकजा मुंडे यांची शिर्डी साई मंदिर परिसरामध्ये भेट। दोघांनीही एकमेकांना लोकसभा निवडणूक निकालासाठी शुभेच्छा दिल्या। पंकजा यांच्यासोबत सुजय विखे पाटील सुद्धा उपस्थित। सरकार पलटवून टाकलं आणि अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर केलं, मुख्यमंत्री शिंदेंचं विधान। तर अहिल्यादेवी असंच नाव सगळीकडे असेल असा GR काढणार अशी घोषणा। भाजप नगरसेविका प्रीती सातम यांचा BMC अधिकाऱ्यांना दम। गोरेगावच्या गोकुळधाम जवळ पालिकेची कामं धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप। 5 जूनपर्यंत कामं पूर्ण करण्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन। दक्षिणेतील बंगळुरू रोज कांद्यावरील 40% शुल्क हटवलं। लासलगावमध्ये कांद्याच्या दरामध्ये 200 रुपयांची घसरण। महाराष्ट्रामधील कांद्याला वेगळा न्याय का, संतप्त शेतकऱ्यांचा सवाल। कांदा निर्यात प्रश्नावरून महाराष्ट्रावर अन्याय। गुजरात आणि कर्नाटकचा मार्ग मोकळा होतो, मग महाराष्ट्राचाही करा। मंत्री छगन भुजबळ यांची केंद्र सरकारकडे मागणी। कांदा प्रश्नावर वारंवार प्रश्न विचारले, पण केंद्र सरकार गंभीर नाही। कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर आरोप। जी घोषणा झाली तशी देशात व्हावी आणि ह्याची मागणी। मी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे आणि सगळे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, हे होणार आहे हे सांगितलं होतं, पण हे अतिशय असंवेदनशील सरकार असल्यामुळे काय अशा सरकारकडून अपेक्षा करणार आपण। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी क्रमांक 1 वर। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट, आर्थिक वर्षातील गुंतवणूक ही गुजरातच्या गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक असल्याचा उल्लेख। मुख्यमंत्र्यांच्या शेतशिवारामध्ये फेरफटका। शिंदे आणि संजय शिरसाट यांच्याकडून शेतीची पाहणी। शिंदेनी दरेगावातील दुर्मिळ फळांची शिरसाटांना दिली माहिती। पाणी टंचाईबद्दल दिल्ली सरकारकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। हरियाणा, UP, हिमाचल प्रदेशने अतिरिक्त पाणी देण्यासाठी याचिका। दिल्लीची गरज पूर्ण करणं ही सर्वांची जबाबदारी, याचिकेमध्ये उल्लेख। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7,35,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार, कृषी विभागाकडून नियोजन। गोंदियामध्ये रब्बी हंगामातील धान खरेदीला यंदा विलंब। आतापर्यंत केवळ 77,000 क्विंटल धान खरेदी। धान खरेदीसाठी आज शेवटचा दिवस। रत्नागिरी जिल्ह्यामधील 206 नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित। पावसाळी आपत्तीसाठी विभाग सज्ज। पूरग्रस्त गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 68 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती। गोंदियामध्ये